नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेली उपवासाला चालणारी भगरीची खीर आणि ती डायरेक्ट कुकरमध्ये केलेली आहे. त्यामुळे झटपट तर होते, जास्त भांडे भरवल्या जात नाही आणि चवीला अगदी बासुंदीसारखी लागते. मग आणखीन काय पाहिजे? तुम्हाला जर गोड पदार्थ आवडत असेल तर नक्की एक वेळा अशा प्रकारे खीर करून बघू शकता. त्यासाठी चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. कुकरमध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतले. या रेसिपीमध्ये तुपाचाही वापर जास्त केलेला नाहीये. तूप किंचित गरम झाले की मी एकाच चमचा बदामचे काप आणि थोड्याशा भोपळ्याच्या बियामध्ये घालून घेते. ह्या परतून घ्यायच्या आहे तुपामध्ये, त्यामुळे चव छान लागते. आता तुम्ही यामध्ये काजू, पिस्ता, मनुका वगैरे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अगदी खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता. आता मी खाली काढून घेते. तूप थोडेसे होते उरलेले, त्यामध्ये आणखीन अर्धा चमचा तूप घालून घेतले. तूप किंचित गरम झाले की एक छोटी वाटी भरून भगर यामध्ये घालायची आणि मीडियम गॅसवरती ही भगर छान खरपूस खमंग भाजून घ्यायची. त्यामुळं खिरीची चव खूप छान आणि मस्त लागते. छान खरपूस खमंग भाजल्यामुळं खिरीला रंगही छान येतो आणि चवही छान येते. जसे आपण तांदूळाची खीर करताना तांदूळ भाजून घेतो त्याप्रमाणेच ही भगर भाजून घ्यायची. हे बघा, 3 ते 4 मिनिटांमध्ये भगर छान अशी भाजल्या गेली. अगदी जाळायची सुद्धा नाही, फक्त किंचित कलर चेंज होईपर्यंत भाजायची. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे, कारण आपल्याला याचा छान असा भात शिजून घ्यायचा आहे कुकरमध्ये. ज्या वाटीने भगर मोजली त्या वाटीनेच मी जवळपास 3 ते 3.5 वाट्या पाणी यामध्ये घातले. आता ही शिजून घ्यायची. त्यासाठी झाकण लावून घेते आणि मिडियम गॅसवरती एक शिट्टी आणि 2-1 शिट्ट्या मी कमी गॅसवरती देऊन घेते. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाले, वाफ काढून घेतले की झाकण काढून घेते. जी भगर आहे ती अगदी मऊ शिजलेली आहे. एवढ्या याच्यामध्ये ती छान मऊ शिजते. कलरही सुंदर आलेला आहे. आता याला चमच्याची जी बॅक साईड आहे त्याने गोटून घेते. तुम्ही रवी वगैरे नाही गोटून घेऊ शकता. गॅस कमी चालू करून घेतलेला आहे आणि बाजूच्या गॅसवर मी दूध गरम करायला ठेवले होते, जवळपास अर्धा लिटर. त्यातले थोडेसे दूध यामध्ये ओतून घेतले, म्हणजे घोटायला सोपे जाते. छान असे घोटले. आता राहिलेले जे अर्धा लिटर दूध आहे तेही यामध्ये ओतून घेते आणि छान मिक्स करून घेते. म्हणजे भगरीचा जो शिजलेला भात आहे किंवा जी शिजलेली भगर आहे ती आणि दूध बऱ्यापैकी घट्ट दिसू लागलं. मला थोडीशी खीर पतली करायची आणि नेमकं दूधही नाही, म्हणून मी थोडंसं आणखी गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घेतलं. अर्थात तुम्ही फक्त दूध वापरू शकता. माझ्याकडे नव्हते म्हणून मी थोडंसं म्हणजे अर्धा लिटर दुधामध्ये 100 ते 150 ग्रॅम पाणी घातलेलं आहे. दोन्ही मात्र गरम करूनच घातले. आता एक जीवस्तर शिजू देऊ. मीडियम गॅसवरती छान अशी उकळी आली त्यानंतर 3-1 मिनिटं याला शिजून घ्यायचं. म्हणजे जे दूध पाणी घातलेलं आहे ते आणि भगर छान अशी एकजीव होऊन शिजते, त्यामुळे चव छान लागते. अगदी तांदूळाची खीर करताना तुम्ही असेच करायचे, त्यामुळे चव छान यायला मदत होते. छान एकजीव झाले की नंतर साखर घालायची. एवढ्या दुधासाठी मी जवळपास एक छोटी वाटीभर साखर घातली. अर्थात गोड किती खाता त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ही साखर यामध्ये छान शिजू द्यायची. सुरुवातीला साखर वितळते त्यामुळे पतले होते, नंतर पुन्हा एकजीव उसर शिजू द्यायचे. आणि शिजत असतानाच मी थोडेसे बदामचे काप आणि भोपळ्याच्या बिया यामध्ये घालून घेते आणि याला सतत हलवत राहून शिजवते. आता साखर सुद्धा छान एकजीव होईपर्यंत यामध्ये शिजू द्यायची. मस्त अशी शिजली की चव अगदी छान आणि मस्त लागते. मीडियम गॅसवर साखर घातल्यावर पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतले. आता गॅस बंद करून घेते आणि झाकण लावून घेते याला आणि 3-1 मिनिटं ठेवते. 3-1 मिनिटानंतर यातली वाफ काढून घ्यायची. आता हे बघा, एकदम छान आणि मस्त झाले. सर्व एकजीव होते आणि छान होते आणि थोडीशी किंचित थंड होते, त्यामुळे घट्ट होते. आणखीन थंड झाली की बऱ्यापैकी घट्ट होऊन जाते ही खीर. खूप छान आणि मस्त झालेले. फक्त यामध्ये एक राहिले ते म्हणजे विलायची पावडर घालायची. ते यामध्ये आता घालून घेते, कारण अजून खीर गरमच आहे आणि ते यामध्ये घातले की एकजीव करून घेते. मस्त अशी भगरीची उपवासाची खीर तयार आहे. ना राजगिरा ना साबुदाणा, बाकीची काहीच घातले नाही. आता ही वाटीत काढून खायला घेते. चवीला अगदी मस्त, करायला अतिशय सोपी रेसिपी. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.